चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा इयत्ता 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षा होती आपल्याकडून का सर 12वीचे व्हिडिओ तुम्ही मागच्या वर्षी टाकले पण या वर्षी व्हिडिओ अजून आलेले नाहीत। बघा तर मित्रांनो लक्षात घ्या, आपण सिलेबस चालू करतोय, आपण मराठीचा आहे बघतो, यानंतर जेवढे काही सिलेबस होईल आपण तो बघणार आहे। आणि यामध्ये आपल्याकडे का ज्या आयएमपी क्वेश्चनचे आपल्याकडे जुन्या क्वेश्चन पेपर आहे, आपण त्याही तुम्हाला वेळेवरती अवेलेबल करून दिल्या जातील परीक्षेपूर्वी। आणि आपण काय व्हिडिओ पण टाकले त्याच्यामुळे लक्षात घ्या, तेही बघून घ्या आणि आपल्या मित्रांजवळ आपल्या कॉलेजचे जे काही तुमचे मित्र असतात त्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा। यावरती तुम्हाला 100% मी आता काय पुढचे सर्व व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार, ठीक आहे। आणि ऑलरेडी मी एक व्हिडिओ टाकलेला तोही बघून घ्या। आता चला मित्रांनो, आपण जाणार आहे बघा मित्रांनो 2 नंबरची कविता दिली बघा आपल्याला, रोज मातीत। या कवितेचा आपल्याला भावार्थ बघून घ्यायचा आहे, कशा प्रकारचा अर्थ दिलेला आहे, या सगळं आपल्याला काय म्हणायचं सगळं बघून घ्यायचं, ठीक आहे। बघा मित्रांनो, या कवितेचे बघा कवयित्री आहे आपल्याकडे कल्पना दुधाळ यांनी आपल्याला ही कविता दिलेली आहे। अतिशय छान प्रकारे कविता आहे आपल्याला, यामध्ये शेतकरी महिलेचं मनोगत व्यक्त केलेले हे सगळं आपण बघणार आहे। त्यापूर्वी आपण बघूया आपल्या ज्या कवयित्री आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। बघा काय काही एक प्रसिद्ध कवयित्री आहेत बघा, सिजर कर म्हणते माती धग असतेच आसपास, ही कविता संग्रह यांचे प्रकाशित आहे। त्यानंतर सिजरकर म्हणते माती या पहिल्या कविता संग्रहास बघा काय का महाराष्ट्र साहित्य परिषदेचा काय तर त्यांना कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह त्यांना एकूण 28 पुरस्कारांनी व धग असतेच आसपास या कविता संग्रहास त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो, ठीक आहे। बघा आता अशा प्रकारे त्यांची माहिती, त्यांना पुरस्कार भेटलेले। आता आपण जाणारे कवितेकडे। बघा आता या कवितेत थोडक्यात काय सांगितले आपण समजून घेऊया। बघा काय सांगितले बघा मित्रांनो, तर रोज मातीत राब राब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत आपल्याला या कवितेतून व्यक्त केलेले काय काय रोज आपण म्हणतो का कवितेत रोज या दाखवले आपल्याला काय का या कवितेमध्ये आपल्याला काय का शेतकरी महिलेचं आपल्याला कष्टमय असेल, जीवन असेल, तिचे मातीवरचे प्रेम असेल, कुटुंबासाठी त्यांनी केलेला त्याग असेल, या सगळ्या शेतीशी असलेले अतूट नातं यांचे हृदयस्पर्शी चित्रण आपल्याला याच्यामध्ये केलेले, बरोबर आहे। आपला स्वतःचा जीव जणू मातीतच रुजवावा इतक्या मनपूर्वकतेने काय का शेतकरी स्त्रीने जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते तेव्हा कुठे शेतात गोंधण्याच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते बघा, असं याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे, बरोबर आहे। काय का ती मातीवर इतकं प्रेम करते की जणू तिचा जीवच त्या मातीत रुजलेला आहे। त्यानंतर त्या स्त्रीला काय का मनापासून आणि प्रामाणिकपणे शेतीची सर्व कामे तिला करायचे, ती कांद्याची लागवड करायचे, ऊसाची लागवड करायचे, फुलं तोडायचे ती, त्यानंतर पाणी शेणणे म्हणतो आपण, अशी खूप सारे त्यांना कामं करायची ती। आणि उन्हातानात न थकता ते बिचारे आपण म्हणतो का सगळे कामं करत असतात, बरोबर आहे। तिच्या अथंग मेहनतीमुळे काय ओसाड आणि काळी जमीन म्हणतो आपण काय हिरवीगार बनत असते। काय बघा आपल्या ओढग्रस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातानाची पर्वा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी, ऊसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामे करत राहते। हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही, तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मरमर मरून सर्वस्व अर्पण करते तेव्हा कुठे शेतात हिरवीगार पीक डोलू लागते बघा। काय काय एकदम साध्या आणि एकदम आपल्या गेय शब्दात दिलेली कविता आहे का, तरी प्रत्येक ओळीत शेतकऱ्याचं स्त्रीचं आपल्याला कष्टाचं त्याग असेल, प्रेम असेल, वेदना असेल प्रभावीपणे व्यक्त झाले आहेत। त्यामुळे ही कविता वाचताना शेतकरी स्त्री बद्दल आदर असेल, कृतज्ञता असेल आणि सहानुभूती निर्माण होते बघा मित्रांनो। पुढे काय बघा का साध्या सरळ शब्दातील ही गेय कविता ओळी ओळीतून पुढे जाताना अत्यंत वेदनेमुळे काळजाला अधिक कशी भिडते ते आपल्याला याच्यातून अनुभवायला मिळते। थोडक्यात सांगायचं झालं तर या कवितेमध्ये आपल्याला शेतकरी महिलेचे कष्टमय जीवन असेल, तिचे मातीवरचे प्रेम असेल, कुटुंबासाठी केलेला त्याग असेल आणि शेतीसाठी असलेले अतूट नाते यांचे हृदयस्पर्शी चित्रण केले बघा मित्रांनो। तिच्या अथक आपण म्हणतो परिश्रमामुळे काळी जमीन जर हिरवीगार होते तर समाजाला अन्न मिळते आणि म्हणून शेतकरी स्त्रीच्या श्रमाचा सन्मान करावा या कवितेचा मुख्य संदेश आहे बघा। काय काय शेतकऱ्यांबद्दल आपण सन्मान करावा हे नक्कीच आपल्याला कळलं पाहिजे बघा। या जगामध्ये जर आपण बघितलं सगळ्यांना सन्मान मिळेल पण शेतकऱ्याला कधी सन्मान मिळू शकत नाही बघा मित्रांनो, कारण आजची परिस्थिती तशी झाली। जर एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा जर कामावरती असेल बघा, एखादा काम, आता आपण स्वतः शेतकरी आहे। मागच्या वेळेला मी शाळेमधून मला वाटतं का 8 दिवस सुट्ट्या घेतल्या। या 8 दिवस सुट्ट्यामुळे बघा मित्रांनो, तुम्हाला रिअल सांगतो बघा काय का 8 दिवस सुट्ट्या घेतल्यामुळे मी शाळेत सांगितलं का शेताची आणि आमच्या शेतामध्ये कामं चालू होती, तर शेताची कामं चालू असल्यामुळे बघा मित्रांनो म्हणजे 6 दिवस सुट्ट्या घेतल्या तर 6 दिवसाचा 8 दिवसाचा पगार कमी केला बघा।
तुम्ही कुठलेही कारण सांगा, आम्ही बर्थडेला गेलतो कोणाच्या इकडे तिकडे, तुम्हाला समजून घेतलं जाईल. पण शेतकऱ्याबद्दल कोणीच समजू शकत नाही बघा मित्रांनो. आणि आपण शेतकरी पुत्र आहोत, आपण या महाराष्ट्र मायभूमी जन्मले आहोत, तर आपल्याला शेतकऱ्याचा सन्मान करायचा. आपल्याला या कवितेतून बघा मित्रांनो, आपल्याला कवयित्री काय सांगतात का, शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता, आदर आणि सहानुभूती निर्माण झालीच पाहिजे, हे आपल्याला या कवितेतून बघायला मिळते. तर आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण जाणार आहोत एक एक कडव्याकडे जाणार आहोत. एक एक कडव्यामध्ये काय काय सांगितले आहेत आपण, या सगळंपणे आपण हे काय करणार आहे, सगळ्या डिटेलमध्ये आपण भाग बघणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, शेवटपर्यंत बघा. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कंटिन्यू करा, तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटणार आहे. आणि लवकरच सगळा सिलेबस टाकणार. जुने क्वेश्चन पेपर मी पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगितलेले आहे, त्याचे व्हिडिओ एकदा चेक करा, कसे वाटतात मला कळवा. आणि नक्कीच तुम्हाला या वर्षी 2026-27च्या बोर्डला 100% आपला फायदा होणार आहे. ओके, चलो आता सुरू करू. आता बघा काय सांगितले पहिले बघा, सरी वाफ्यात कांद लावते, सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते. आता कवितेला तुम्ही चाल पण लावू शकता, आपण तोही प्रयत्न करू शकतो बघा. ठीक आहे ना, ठीक आहे ना, तोही आपण करू शकतो, काय अडचण नाही. त्याच्यावरती पण व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकणार आहे. ठीक आहे ना, बघा. ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो, काय सांगितले, सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते, नाही कांद ग जीव लावते, बाई लावते. बघा अशा प्रकारे दिले आपल्याला. ठीक आहे ना, मग आता याच्यावरती लक्षात घ्या का, आपल्याला काय सांगितले का, सरी वाफ्यात कांद लावते. बघा काय, का शेतातील सऱ्या आणि वाफ्यामध्ये शेतकरी स्त्री कांद्याची लागवड करते, अतिशय मेहनतीने शेतीचे काम करते. मग आपण वाफ्यात म्हणतो, बरोबर आहे. जर शेतकरी बांधव तुम्ही असाल व्हिडिओ, तर बघणारे वाफ कळत आपल्याला का, अशा प्रकारचं समजा एखादा वाफा असतं, इकडे आपण म्हणतो का अशा प्रकारचं एक एक वाफा असतं. आणि या वाफ्यामध्ये काय काय, एक या वाफ्यावरती काय काय, याच्यामध्ये का शेतकरी जी महिला आपल्याला दाखवली आहे, ती काय करते का, कांदा लावताना आपल्याला दिसते. मग ती काय का, ती फक्त कांदा लावत नाही, तर ती त्या पिकामध्ये आपला जीव असेल, आपला प्रेम असेल आणि कष्टही होते. काय करते का, या नुसतं पीक लावत नाही, तर या पिकामध्ये ती काय आपलं कष्ट टाकते, त्याच्यामध्ये आपला जीव टाकते आणि आपला प्रेमही याच्यामध्ये ओतते. बरोबर आहे. मग तिच्यासाठी शेती ही केवळ काम नसून, तर तिचे हे काय, तर जीवन आहे बघा मित्रांनो. बरोबर आहे. काय दिसतं आपल्याला, तर तिचं हे जीवन आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो, काय सांगितलं आपल्याला, नाही ग कांद ग जीव लावते, बाई लावते. काय सांगते का आपल्याला, नाही नुसतं मी कांदा लावत नाहीये, का या कांद्यासोबत माझ्या परिवाराला, माझ्या कुटुंबाला, समाजाला का याच्यामध्ये जीव लावते, का जेणेकरून इथून जाणारा हा कांदा असेल, जो खाणारा व्यक्ती असेल, त्याला प्रेमाने खाल्ला पाहिजे. ठीक आहे ना, मग अशा प्रकारे काय म्हणते का शेतकरी, का म्हणतात का, मी याच्यामध्ये जीव लावते, याच्यामध्ये आपुलकी लावते, माया लावते, या शेताला, या शेताला काय, या रानाला, या माझ्या काय म्हणते का, याला आपण जीव लावते, असं त्याच्यामध्ये सांगितलंय. पुढे बघा मित्रांनो, काळ्या आईला हिरवं गोंदते, बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. बघा अशा प्रकारे तुम्हाला सांगितलेलं आहे. काय का, काळी आई म्हणजे काय, का आपण त्याला सुपीक काळी जमीन म्हणतो, काय आपण काळी आई म्हणतो, काय म्हणतो का, आपण माती म्हणतो, का या मातीला, या भूमीला, या काळ्या जमिनीला आपण म्हणतो का, शेतकरी स्त्री त्या जमिनीवर पिकांची हिरवी चादर पसरवते. काय करते का, हिरवी चादर पसरवते, आपल्या श्रमांनी ती ओसाड जमिनीला हिरवगार बनवते. या ओसाड जमिनीवरती काय करते का, ती पीक लावते, या पीक लावलेल्या पिकाला खत पाणी वगैरे सगळं करून त्याला मोठं करते. आणि या काळ्या मातीवरती काय का, हिरवगार बघा गोंदते, म्हणजे काय, हिरवगार गोंदते म्हणजे काय का, हिरवगार मोठं करते, हिरवी चादर पसरवते, हिरवगार बनवते, असा मित्रांनो याचा अर्थ होतो. काय, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. मी मातीत, रोज मी मातीत मी ग नांदते, बाई नांदते. काय, का शेतकरी स्त्री रोज मातीत राहते, रोज सकाळीपासून संध्याकाळ रात्रीही देखील शेताला पाणी भरायचं काम करत असते, दररोज शेतामध्ये काम करत असते. त्यामुळे ही शेती, ही काय नुसती शेती नाहीये, ही काय नुसती काळी नाहीये, तर ही आपली आई आहे, ही माती आहे. तिच्याशी अतूट नातं तयार झालं बघा मित्रांनो. काय का, अतूट नातं तयार झालेले. आणि या नात्यामध्ये का शेती असेल, माती आणि कष्ट असेल, हेच तिचे आयुष्य बघा मित्रांनो. या शेतामध्ये तिला कष्ट करायचे, मेहनत करायची आणि इथंच आपलं आयुष्य घालायचे. म्हणजे या शेतीला, या मातीला आपण माय म्हणतो, एक आईचा आपण आधार देतो, असं आपल्याला मित्रांनो सांगितलेले. मग आपल्याला या कडव्यामध्ये काय शिकायला मिळते बघा, तर या कडव्यात कवीने शेतकरी स्त्रीचे कष्ट आणि तिचे मातीवरचे प्रेम असेल, शेतीचे असलेले नातं असतील, या कष्टाळू शेतकरीचं आपल्याला वर्णन केलेलं बघा मित्रांनो. अतिशय सुंदरपणे आपल्याला वर्णन केलेले. का ती फक्त पीक लावत नाही, तर त्यामध्ये आपलं प्रेम असेल, श्रम असेल आणि संपूर्ण आयुष्य अर्पण करते. तिच्या मेहनतीमुळे काळी जमीन हिरवीगार होते आणि सर्वांना अन्न मिळते. यामुळे शेतकरी स्त्रीच्या श्रमांचा सन्मान करावा, या कडव्याचा बघा मित्रांनो मुख्य उद्देश होते बघा मित्रांनो. ठीक आहे ना, एक अतिशय एकदम छान प्रकारे बघा मित्रांनो कविता दिलेली आहे. त्याचा भावार्थ देखील आपण जेवढा डिटेलमध्ये जाता येईल तेवढा आपण बघतोय बघा.
ठीक आहे ना. कांद लावते म्हणजे काय, कांदे लावतात. ठीक आहे. पुढे बघा आता मित्रांनो काय सांगितले बघा मित्रांनो पुढे आपल्याला, फुलं सोन्याची झेंडू तोडते. आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही याला या कवितेला चाल कशा प्रकारे लावू शकता बघा. ती दिली ना कविता, काळ्या मातीत, काळ्या मातीत मातीत, बरोबर ना, असं दिले ना तुम्ही तशी लावू शकतात बघा. ठीक आहे ना. तर ती अशी चाल लावली तरी चालते. ठीक आहे ना. फुल सोन्याची झेंडू तोड, फुल सोन्याची झेंडू तोडते, बाई तोडते नाही फूल ग, नाही फूल ग, देह तोडते, बाई तोडते फुल सोन्याची, फुल सोन्याची झेंडू तोडते, बाई तोडते नाही फूल ग. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही छान प्रकारे चाल लावू शकतात. आपण त्याच्यावरती व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करू. पण सध्या आपण काम करणार की अशा सुंदर अशा कवितेचं आपण वर्णन बघून घेणार. ठीक आहे. पुढे बघा दुसऱ्या कडव्यात काय सांगितले मुलांनो बघा, तर फुलं सोन्याची झेंडू तोडते, बाई तोडते नाही फुलं ग, देह तोडते, बाई तोडते. बघा काय सांगितले, एका शेतकरी स्त्री आपल्या शेतात उमललेली सोन्यासारखी सुंदर झेंडूची फुले काळजीपूर्वक तोडते. तिच्या मेहनतीमुळे ही फुले फुललेली असतात. काय का त्या फुलांना, त्या झाडांना त्यांनी केलेली जितकी मेहनत असते, खत पाणी सगळं पासून, लागवडीपासून तर आतापर्यंत केलेली कष्ट, मेहनत, त्यांनी दिलेलं प्रेम, या सगळ्यांमुळे काय काय या झाडाला, सुंदर झाडाला काय काय सुंदर अशी फुलं आलेली आहे ती. आणि या सुंदर फुलांची काय मित्रांनो का, ती झेंडूची फुले तोडतात. बघा पुढे काय, नाही फुलं ग देह तोडतो, बाई तोडतो. काय म्हणतात का, नाही फुलं ग देह तोडतो, काय नाही फुलं ग देह तोडतो, बाई तोडतो. याचा अर्थ असा मित्रांनो होतात का, ती फक्त फुले तोडत नाही, तर त्यासाठी स्वतःच्या शरीराचे कष्ट करते. दिवसभर मेहनत करून तिचे श्रम असेल, तिचे कष्ट असतील, आपण का तिचे शरीर थकून जाते, आणि म्हणजेच फुलांमागं तिचे श्रम दडलेले आहे ती. म्हणून ती फक्त म्हणते का, हे फक्त मी फुलं तोडत नाही, तर या मागं माझे कष्ट आहे, ती मेहनत आहे. देह तोडते, बाई देह तोडते. बघा पुढे काय सांगितले, घरादाराला तोरण बांधते, बाई बांधते. काय का, घरादाराला तोरण बांधते का, ती झेंडूच्या फुलांची सुंदर तोरणे तयार करून आपल्या घराच्या उंबऱ्याला म्हणतो आपण का, दाराला तोरण बांधते, दाराला तोरण बांधते. त्यामुळे घर आनंदी, सुंदर आणि मंगलमय दिसते. काय होते त्यामुळे का, तुमचं जे घर आहे ते एकदम अतिशय सुंदर दिसते आणि मंगलमय, एकदम अतिशय छान प्रकारे घराला आपण म्हणतो का शोभा येते. अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेले, बरोबर आहे. पुढे काय बघा मित्रांनो, तर रोज मातीत मीघ नांदते, बाई नांदते. काय, रोज मातीत मीघ नांदते, मी बाई नांदते. या मातीमध्ये, या मायभूमीमध्ये बघा काय काय, या मातीमध्ये, माया मायभूमीमध्ये मी दररोज कष्ट करतो. काय करतो, दररोज कष्ट करते, तिचं असं म्हणणे. आणि दररोज कष्ट करून तिथंच राहणे, राहणे, त्यानंतर सगळे मेहनत, या सगळ्या आपुलकीचा भाग आपण म्हणतो का याच्यामध्ये आहे. बघा का, रोज मातीत मीघ नांदते, बाई नांदते. का शेतकरी स्त्री रोज मातीशी एकरूप होऊन जगते. माती, शेती आणि कष्ट हेच तिचे खरे जीवन आहे, हे आपल्याला बघायला मिळते. सो या कडव्यामध्ये आपल्याला काय मित्रांनो शिकायला मिळते का, कवी शेतकरी स्त्रीच्या कष्टमय जीवनाचे सुंदर चित्र रंगवले आहे. झेंडूची फुले सहज मिळत नाही, त्यामागे तिचा घाम असेल, त्यामागे तिचा श्रम असेल, आणि त्यामागे त्यांचा त्याग असतो. ती सर्व स्वतः कष्ट करून समाजाला सौंदर्य, आनंद आणि सण उत्सवासाठी फुले उपलब्ध करून देते. त्यामुळे शेतकरी स्त्रीच्या श्रमांचा आधार करणे हा या कडव्याचा मुख्य संदेश आहे. बघा मित्रांनो, दिसतंय का, अतिशय छान प्रकारे आहे. चाल आपण याला 100% लावणार, याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. पुढे बघा मित्रांनो दिले, ऊस लावते बेन दाबते. काय, ऊस लावते बेन दाबते, बाई दाबते नाही बेन ग, मन दाबते. बघा काय सांगितलंय का, शेतकरी स्त्री ऊसाची लागवड करते. ती ऊसाचं बेन म्हणजे काय का, ऊसाच्या लागवडीसाठी वापरणारे जाणारे तुकडे. आता ऊसाचं बेन म्हणजे काय का, जो ऊस असतो त्या ऊसाला आपण समजा ऊस येतं, ठीक आहे ना, काय करतो का, त्या ऊसाला, या ऊसाचे लक्षात घ्या, ठीक आहे ना, काय का, त्या ऊसाचे छोटे छोटे तुकडे असतात. मग छोटे छोटे तुकडे करून आपण इथं बघू शकतो का, त्या सरीमध्ये लावलं जातात. मग त्यानंतर काय, त्याला का ते दाबलं जातं, बरोबर आहे. काय मग शेतकरी स्त्री काय करते का, ऊसाची लागवड करते, म्हणजेच काय का, त्याचं बेन दाबते, बाई दाबते. पुढे बघा, नाही बेन ग, मन दाबते, बाई दाबते. काय का, ती फक्त ऊसाचं बेन दाबत नाही, तर अनेक दुःख असतील, चिंता असेल, वेदना असेल, मनात दाबून ठेवते. घरामधली परिस्थिती असेल,
लेकरांचं शाळा असेल, लेकरांची मेहनत असेल, त्यांना पुढे जाणारं भविष्य असेल, या सगळ्यांची चिंता काळजी असेल ही मनात दाबून ठेवते, त्या रचून ठेवते आणि कितीही अडचणी असल्या तरी ती न डगमगता आपले काम हे पुढं करतच राहते. म्हणून म्हटलं गेलंय का, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते. आपल्या स्वतःचा पदर जरी फाटलेला असेल आपण म्हणतो आणि आपल्याला लागणाऱ्या गोष्टी जरी आपल्या साडी चोळी जरी नसेल तरी आपल्या मनामध्ये एखाद्या मनामध्ये कुठलीही गोष्ट न ठेवता त्याला दाबून ठेवून आपण का पुढे चालत राहतात ती. त्यामुळे मनाला कितीही दुःख असेल, परिस्थितीमुळे कितीही दुःख असेल तरी ते दुःख विसरून फक्त काम करते का या शेतामध्ये या कष्टाला मेहनत देते आणि यामध्ये फक्त आणि फक्त आनंद देण्याचा प्रयत्न करते. म्हणून काय स्त्रीचं असं म्हणणं आहे का अनेक दुःख चिंता असतील, वेदना असेल, काय असेल ते सगळं मनात दाबून ठेवते आणि कितीही अडचणी असल्या तरी ती न घाबरता पुढे न टेन्शन लोड न घेता आपले काम हे करत राहते. अशा प्रकारे म्हणणं आहे. पुढे बघा मित्रांनो, कांड्या कांड्याने संसार साधते बाई सांधते रोज मातीत मीग नांदते बाई नांदते. बघा एकदम छान कविता आहे. काय का उसाच्या प्रत्येक कांड्याप्रमाणे ती छोट्या छोट्या प्रयत्नांनी आपला संसार उभा करते. आपल्या मेहनतीच्या बळावरती ती कुटुंबाचा सांभाळ करते. काय का कांड्या कांड्याने म्हणजे काय उसाची एक एक काडी असते, ती एक एक काडी मोठी होते आणि त्या मोठ्या कांडीमधून काय आपल्याला का उसाचा गोडवा बघायला मिळतो. त्याचप्रमाणे काय का शेतकरी स्त्री काय करते का संसार सांधते म्हणजे संसार रचते. त्या संसारामध्ये काय करते का संसार रचते. त्या संसारामध्ये आपला जितके काही प्रयत्न होते त्या प्रयत्नाने आपला संसार हा उभा करते, सांभाळते आणि आपल्या मेहनतीच्या बळावरती कुटुंबाचा काय करते आपला पूर्ण सांभाळ करते. रोज मातीत मी नांदते बाई नांदते. काय करते शेतकरी स्त्री रोज मातीत राहते, रोज काम कष्ट करते. माती शेती आणि कष्ट यांच्यात तिचे अतूट नाते आहे आणि मातीतच आपले संपूर्ण आयुष्य आनंदाने जगायचे. म्हणून काय या मातीला या मायभूमीला आधाराने मी सांभाळते. या कव्याचा भावार्थ बघा काय का ह्या कवितेमध्ये आपल्याला शेतकरी स्त्रीचे का स्वयं असेल, तिने केलेला जो त्याग असेल, तिला लागणाऱ्या गोष्टी तिला भेटत नाहीये पण तिने ठरवलंय का मला गोष्टी नाही भेटत तरी माझ्या संसाराला त्या गोष्टी देणार आहे. मग ती कष्टमय तिचं जीवन असेल, ऊसाची लागवड असेल करताना ती फक्त बेन दाबत नाही तर स्वतःच्या भावना असेल, दुःख असेल मनात दाबून ठेवते. आपल्या अथक परिश्रमाने ती कुटुंबाचा संसार टिकवते. तिचे जीवन मातीशी एकरूप झालेले आहे. त्यामुळे शेतकरी स्त्रीच्या श्रमांचा असेल, त्यानंतर त्यांचा त्यागाचा आधार असेल, हा सगळा आपल्याला करावंच लागणार आहे. अशा प्रकारे आपल्याला वर्णन दिले. काय यामध्ये दिले आपल्याला का शेतकरी असेल आपल्याला त्यांचा आधार करावाच लागणार आहे. कारण शेतामध्ये माझी खोप तिला बोराट्याची झाप. बरोबर आहे. अशा प्रकारचे शेतकऱ्यांबद्दल खूप सारं वर्णन केलेले आणि हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि या जगामध्ये असणारे जे लोक आहेत ती जे शेतकऱ्यांना कमी समजतात त्या लोकांनी, सरकारने, इतर सर्वांनी शेतकऱ्यांना उच्च दर्जा हा दिला पाहिजे. बघा मित्रांनो अतिशय छान कविता आहे. पुढे बघा मित्रांनो काय सांगितले बघा, उन्हा तानात रोज मरते. बघा काय सांगितले, उन्हा तानात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन मांग उरते बाई उरते. बघा काय का उन्हा तानात रोज मरते बाई मरते म्हणजेच काय कडक ऊन असेल, पाऊस असेल आणि कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी स्त्री रोज लाभते. कितीही ऊन असू द्या, कितीही पाऊस असू द्या, कितीही थंडी असू द्या तरी काय करते का शेतकरी असेल, शेतकरी स्त्री असेल, कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी स्त्री रोज राबते, रोज कष्ट करते, रोज मेहनत करते आणि सततच्या कष्टामुळे ती जणू रोज थोडी थोडी मरते. म्हणजेच ती खूप शारीरिक व मानसिक त्रास सहन करत असते. बघा नंतर हिरवी होऊन मांग उरते बाई उरते. काय का तिच्या अथंग आपण परिश्रमामुळे म्हणतो का शेत हे सगळे हिरवेगार होते, पिके बहरतात पण या सगळ्या यशामागे तिचे श्रम आणि त्याग हे लपलेले असतात. काय का तिचे शेत हे हिरवगार झालंय पण तिच्या माग त्या यशामाग काय का तिची मेहनत, तिचे काबाड कष्ट हे सगळे लपलेले असतात. पुढे बघा मित्रांनो काय का खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते. काय एकदम खोल विहीर आपल्या गावाकडं 2.5 परस, 5 परस, 7 परस अशा विहिरी असतात. बरोबर आहे. तर जर कोणाला परसचा अर्थ माहित असेल किंवा एक परस म्हणजे किती मला कमेंट नक्की करा. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती देईल. बघा काय का ती खोल विहिरीतून खोल विहिरीचं पाणी शेंदते म्हणजे काय का ती खोल विहिरीतून पाणी काढून शेताला आणि घराला पुरवते. ही कामही अत्यंत कष्टाचे असून ती रोज न थकता हे दररोज काम करते. काय घराला लागणारं, शेताला लागणारं काम ही न घाबरता किंवा न
न लोड घेता आपण म्हणतो त्याला का कुठलाही प्रकारचं लोड न घेता आपण म्हणतो का हे काम करत असते. मग शेतकरी स्त्री काय का म्हणजे का शेतातून आपण ज्या विहिरीतलं पाणी म्हणतो ते पाणी काढून आपल्या संसाराला आपल्या घराला ही काय पाणी ती पुरवत असते. मग कितीही विहीर खोल असली तरी आमच्याकडे गिधाड म्हणतात, कोहऱ्या म्हणतात का त्या कोहऱ्याने विहिरीतून पाणी काढलं जातं आणि आपल्या घराला पुरवलं जातं. बघा पुढे बघा, रोज मातीत मीघ नांदते बाई नांदते. काय सांगितले का शेतकरी स्त्रीचे संपूर्ण आयुष्य मातीशी जोडलेलं आहे. मातीत राबणे, पीक वाढवणे आणि कुटुंबाचा सांभाळ करणं हेच त्याचे खरं जीवन आहे. तर या आठवड्यात बघा मित्रांनो आपल्याला काय शिकायला मिळते का कवीने शेतकरी स्त्रीच्या अथंग परिश्रम असेल, त्याग असेल आणि जिद्दीचे प्रभावी चित्रण केले आहे. ती उन्हातान्हात कष्ट करते, विहिरीतून पाणी काढते आणि आपल्या श्रमाने ओसाड शेत हिरवेगार करते. तिच्या मेहनतीमुळे समाजाला अन्न मिळते. त्यामुळे शेतकरी स्त्रीच्या कष्टांचा आधार करणे, तिच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे ह्या कड्याचा मुख्य संदेश दिलेला आहे बघा. तो बघा विद्यार्थी मित्रांनो, या कवितेला आपण चांगल्या प्रकारे आपण अर्थ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपल्याला या कवितेमध्ये काय शिकायला मिळते का रोज मातीत या कवितेत कवीने शेतकरी स्त्रीचे कष्टमय असेल, त्यागमय असेल आणि प्रेरणादायी जीवन असेल हे सगळं चित्रित केले. ती कांदा, झेंडू, ऊस अशा विविध पिकांची काय करते का लागवड करते. त्यानंतर फुलं तोडते, माती शेणते, संसार सांभाळते आणि प्रत्येक कामात आपला जीव ओतते. ती फक्त शेती करत नाही तर आपल्या श्रमांनी काळ्या मातीत हिरवे जीवन फुलवते. स्वतःच्या सुखदुःखाचा विचार न करता ती कुटुंब असेल, शेती असेल, समाजासाठी अहोरात्र परिश्रम करते आणि तिच्या कष्टामुळे सर्वांच्या ताटात अन्न पोचते. म्हणून शेतकरी स्त्रीच्या श्रमांचा मित्रांनो सन्मान करणे, तिच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे आणि शेतीचे महत्त्व ओळखणे या कवितेचा महत्वाचा काय का संदेश दिलेला आहे बघा मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो, रोज मातीत या कवितेचा आपण खूप सारा अभ्यास केला, खूप सारे प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ समजून घेतला आणि माझंही सगळ्यांना विनंती आहे की आपण शेतकऱ्यांबद्दल नक्कीच आपण आदर व्यक्त केला. कारण आपण स्वतःही शेतकरी आहेत, आपणही आहे ती इतर लोकांनी शेतीबद्दल काय का आपण आदर केला पाहिजे. जर मार्केटला आपण गेलो, एखादा शेतकरी जर 10 रुपयाची जुडी घेऊन बसला असता तर त्याच्या 2-4 रुपयासाठी लगडू नका मित्रांनो. त्याच्याकडून त्या भावात घ्या, त्यांना विचारा कशा प्रकारे मेहनत केली हे समजून घ्या आणि जे विद्यार्थी शेतकरी असेल त्यांना सांगायचीही गरज नाही बघा मित्रांनो. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे छान कविता आहे. तर आपण काम करणार आहे यांना आपण या अर्थ बघितलाय. आपण लवकरच यांना काम करणार आहे का या कवितेला आपण छान प्रकारे चाल लावण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी कल्पना दुधाळ या कवयित्र्यांचं खूप खूप सारा आभार आहे का त्यांनी या कवितेतून आपल्याला रोज मातीतून या कवितेतून आपला जी स्त्री आहे, शेतकरी स्त्री आहे, त्यांच्या भावना आपल्याला व्यक्त केल्या. सर्वांनी कवितेचा अर्थ समजून घ्या, व्हिडिओ परत बघा आणि शेतकरी बांधवाचा नक्की आदर करा. ठीक आहे. चला भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना काळजी घ्या. लवकरच पुढचे सगळे व्हिडिओ 100% आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल होतील. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.